विठ्ठला 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 म्हणजे घालणाऱ्याला बरं वाटतं हार नाही का. वास्तविक पाहता आता सांगतो बरं, आवाज थोडा मोकळा द्या जरा, म्हणजे मी मोकळा माणूस आहे तसा. हॅलो 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 विकू कमी करा, ट्रबल न घेऊन द्या. हॅलो 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 वाढवा थोडं. हॅलो हॅलो. वास्तविक पाहता याला बरं का चंदू महाराज याला पुष्पहार म्हणतात, मराठी भाषा नाही का सरळ सरळ, पण याला हार का म्हणतात बरं का. वास्तविक पाहता शुद्ध नाव आहे पुष्पमाला, मग याला हार का म्हणतात. नाहीतर जगात तुम्ही कोणत्याही दुकानात जा, कितीही इमानदार माणूस असू द्या बरं का, त्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला म्हणतो मामा आम्हाला हार द्या बरं का. असं एकही माणूस नाही की ज्याला आपली हार व्हावी असं वाटत नाही. सज्जनाला आपली हार व्हावी असं वाटत नाही, याल नवल नाही. चोराला दुर्जनाला सुद्धा वाटत नाही आपली हार व्हावी, त्याला वाटतं आपली चोरी शिगेला जावी बरं काय. म्हणून इमानदार माणूसही किती इमानदार धुतल्या तांदळात असू द्या, तरी तो ज्या दुकानात जातो त्या दुकानात म्हणतो मामा आम्हाला हार द्या. मग याला हार का म्हणतात. वास्तविक पाहता पुष्पमाला, मग याला हार का म्हणतात याचंच त्याचं उत्तर आहे बरं का. ज्याच्या हातात हार असतो तो टाईट उभा असतो, आणि ज्याच्या गळ्यात हार टाकायचा असतो तो वाकलेला असतो. इथंच उत्तर आहे. हारापुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात पडत नाही, म्हणून याचं नाव हार असतं. झालं ना. आता सगळे खुश झाले हार घालणारे, आता माझीच हार झाली तुमच्या पुढं. विठ्ठल विठ्ठल हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. जन्म हो का भलते याती परी मी न चुके हरिभक्ती. नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढता पुढती. वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. पांडुरंगा करो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चणीने बोलतो वाच्चणे अति भाविका. प्रथम नमनुकरनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जंचिनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोत जनतया मा दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हरिजान विठ्ठल नाम उच्चारत तया मा दंडवत. आता अनुमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत.
ऐसन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानोन्या पुल्या बाळ चालवी सकळा नामान विठ्ठल विठ्ठल. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्चे यावत जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड झिजविणारे भगवंताचे लाडके युगानुयुगीचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरता या न्यायानं सालाबाद प्रमाण आहे. दुसरं वर्ष श्री अखंड हरिनाम सप्ताह श्री मुकुंद अवधूत संस्थान स्वामी मंदिर जानेफळ आणि या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्या उदार असे दाते असणारे अध्यक्ष संस्थानचे डॉक्टर सतीश भाऊ कुलकर्णी त्यांनाही नमस्कार. उपाध्यक्ष श्री रवी भाऊ चांगाडे तुम्हालाही नमस्कार. सचिव श्री सतीश साळोग बाबा तुम्हालाही नमस्कार. या सर्व जानेफळकर मंडळींच्याकडून मला हे कीर्तनाचं निमंत्रण देणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे परम मित्र आळंदीत आम्ही सोबतच दिवस काढले, सुख दुःखात दिवस काढले ना. आता हा एवढा मोठा सोहळा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं संपन्न होत आहेत आणि सगळ्यांचे सुपरिचित जानेफळचे लाडके जावाई आमचे चंद्रकांतजी महाराज बागल. पण तुमचा मृदंग ऐकून आम्ही झालो पागल. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. आणि जानेकर मंडळींनी पण आजचं उत्कृष्ट असं नियोजन केलं. इथं पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं की मी श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन या संयोजक मंडळींनी केलं, म्हणून त्यांना मी धन्यवाद देतोच. असं एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं, तसं या गावकऱ्यांनी एका मायेचे लेकर समजून या भगवंताचा कार्यक्रम केला. म्हणून सगळ्या गावकरी मंडळींना, अध्यक्ष उपाध्यक्षांना, सचिवांना मी धन्यवाद देतोच. पण त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून काही काही श्रोत्यांनी लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी त्यांच्यातर्फे धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जे गायनाचार्य ढोक महाराजांच्या रामायणाला साथ करणारे आमचे नामदेवजी महाराज आघाव यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आमच्याही रामायणाला कधीतरी योग येईल नाही का, म्हणून नका रामायणाला येऊ, पण तुम्ही दोघंही मला 8-8 दिवसाला निदान फोन तरी लावत जा, म्हणजे माझा स्वर नीट लागल. दुसरे गायनाचार्य चे परम मित्र महादेवजी महाराज हजारे तुम्हालाही नमस्कार. इकडे सगळे विनेकरी बाबा, भालदार, चोपदार, लांब लांबून आलेले सगळे जाणते पारमार्थिक माझ्यासोबत अचानकच सापडविले वाटे जाता गंगा स्नानाया. ते प्रमाणे आमच्या सोबत आले आमचे गौरवजी महाराज गवळी तुम्हालाही नमस्कार. त्यांच्याकरता पण जोरदार टाळ्या वाजवा. आणि इकडे माझ्यासोबत ढोरखेड्यावरून वाशिमकडून आमचे शिवाजी सावळे सर आले, त्यांनाही मी नमस्कार करतो. आणखी काही प्रतिष्ठित मंडळी असतील ज्यांच्या मुखारविंदातून आपण अशी गोड कथा ऐकत आहात, श्रीकृष्ण शास्त्रीजी त्यांनाही नमस्कार करतो. त्यांचे पिताश्री समोर बसलेत किरण महाराज तुम्हालाही नमस्कार. आणि शेजारी बसलेले देवानंदजी भाऊ पवार, बरोबर ना, हां फिटल एकदा ऐकलं की फिट झालं नाही का, त्यांनाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील मी त्यांनाही मी नमस्कार करतो. आणि एकदा साऊंड शिट्टीमोल्या दादा करता जोरदार टाळ्या वाजवा एकदा, म्हणजे 2 तास आपल्याला ताण नाही बरं का. म्हणून गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मी शुकाचार्य नाही, पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या.
आणि माझा परिचय तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. माणसं यूट्यूबलाही कीर्तनं चालत असतात आणि टी व्हीला झी टॉकीज मायबोली सगळ्याच चॅनलला पार 222 वेळेस टी व्हीला कीर्तन होऊन गेले माझे. पण माझा परिचय मी सांगत असतो बरं का महाराज. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आपस्वरात. हे मंडळी आहे स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं दत्तात्रय भगवंताच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावान वरात. पण संत गजानन बाबाच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटलं बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडं पोरासोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि हे कॅमेरा आमचे नाही का, हे शूटिंग करणारे आमचे गुरुबंधू, आम्ही सोबतच 5 वर्ष होतो. एका ताटात जेवण केलं. गजानन महाराज उभे राहा, उभे राहा नाही का, उभे राहा उभे राहा. पटलं पाहिजे बाई. आमचे गजानन महाराज गायकवाड, टाळ्या वाजवा जोरदार यांच्या कटायला नाही का. यांचं असं यूट्यूब चॅनल गजर मुक्ताईचा नाही का, त्यांनाही मी धन्यवाद देतो. जे धन्यवादातून राहिले असतील त्यांनाही धन्यवाद देतो. आणि वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी हे पायावरी या वारकरी संताच्या. आमचे गुरुबंधू बरं, आमचे चंद्रकांत महाराज यांच्यामुळं तुमची माझी ही पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट. म्हणून अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. विशेष फार मोठा योगायोग आहे बरं का. ते तारीख घेताना नव्हतं लक्षात त्यांच्या पण माझ्या पण आज योगायोगानं आमच्या चंद्रकांत महाराजांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस आहे. परत टाळ्या वाजवा त्यांच्या करता येतात. मी वाढदिवस का म्हटलो नाही, वाढदिवस हॅप्पी बर्थडे शब्द पाठ आहे, पण अभिष्ट चिंतन सोहळा का म्हटल्या जातं याचं कारण माणूस आपलं ठराविक आयुष्य हे जगत असतो. पण त्या ठराविक आयुष्यामध्ये आपल्याकडून काही अनिष्ट घडू नये म्हणून ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी इष्टदेवतेकडे केलेली प्रार्थना त्यालाच म्हणतात अभिष्ट चिंतन सोहळा. आणि आजचा दिवस तुमच्याकरता फार मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरी. एका गोष्टीचा शेवट आणि दुसऱ्या गोष्टीची सुरुवात हा प्रसंग जसा मंगल मानला जातो. जसं लग्न सोहळ्यामध्ये ब्रह्मचारी आश्रमाचा शेवट आणि गृहस्थ आश्रमाची सुरुवात तो प्रसंग सुद्धा मंगल मानला जातो. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा शेवट आणि पसायदानाची सुरुवात, ते पसायदान जगात मंगल ठरल्या गेलं, तोच प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे. 27 वर्षाचा शेवट आणि 28 वर्षाची सुरुवात हा प्रसंग मंगल मानला गेलेला आहे. आणि योगायोगाना तुमचा अभिष्ट चिंतन सोहळा आलेला आहे. पण तुमच्या अभिष्ट चिंतनाला कीर्तन सुटायच्या वेळेला कापल्या जाईल केक, पण मला नाही खायला भेटणार केक, कारण की मी तुमच्याकडून घेणार आहे चेक. कारण तुम्ही आहात नेक बरं का, तुम्ही आहात नेक.
त्यातल्या त्यात जमली तुमची चांगली शब्द फेक, म्हणून आज बनले महाराष्ट्राचे लेख. विठ्ठल विठ्ठल आज जागराचा दिवस, मागणीचा दिवस, म्हणून मग अभंग निवडला मी. संत शिरोमणी नामदेव रायांचा आणि योगायोगाने आज नामदेव महाराज आहेत. काय का नाही, कारण त्याच दरबारातून मी गुरुवर्य ढोक महाराजांची कथा 1 ते 4 आमच्या इकडे नरसी नामदेवाला चालू होती. 1 ते 4 कथा ऐकली आणि इकडे आलो. आणि गेल्या वर्षी गुरुवर्य ढोक महाराजांचंच कीर्तन होतं, नाही का? बरोबर ना? बरं का? योगायोग चांगला आला. मी तरी त्यांना सांगितलं जाने फळला चालू. बघितलं त्यांनी, आता ते उद्या काय बोलायचं बोलतील आपल्याला. विठ्ठल विठ्ठल अभंग नामदेवरायाचा. आणि या अभंगात नामदेवराय मागणी मागतात. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा, जन्म हो का भलते याती परी मीन चुके हरिभक्ती, नामा मने कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती. बरं का? या अभंगामध्ये नामदेवराय आहेत आणि एक संत आहेत आणि एक भगवंत आहेत. वास्तविक पाहता अभंगामध्ये देणारे कोण आहेत आणि मागणारे कोण आहेत, जर याचा जर विचार केला तर मागणारे नामदेव आहेत, तर देणारे देव आहेत. मागणारे संत आहेत तर देणारे भगवंत आहेत. भगवंत कोणाला म्हणतात? ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगतात, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. म्हणजे देणारे भगवंत आहेत तर मागणारे संत आहेत. देणाऱ्याचा अधिकार आणि मागणाऱ्याची योग्यता जर बघायचं झालं तर बरं का, तेवढ्यात लाडक्या तोलामोलाचे भक्त संत शिरोमणी नामदेवराय. आणि या अभंगातून चकारात्मक मागणी मागतात. हेची देवा पै मागत. व्याकरण दृष्ट्या देवा हे संबोधन आहे आणि संबोधन आलं की समजायचं त्याचा कोणासोबत तरी संवाद चाललेला आहे. म्हणजे आजच्या अभंगामध्ये नामदेवरायाचा आणि देवाचा संवाद आहे. बरं का? एकाच बोलणं संपलं की दुसऱ्यानं बोलणे याला संवाद म्हणतात, आणि एकाच वेळीला सगळ्यांनीच बोलणे त्याला वाद म्हणतात. म्हणून महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. नाहीतर गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी बघा तुम्ही, श्रीकृष्ण अर्जुन संवादे पुरुषोत्तमो योगो नाम पंचदशोध्याय, श्रीकृष्णार्जुन संवादे आणि कौरव पांडव वादे. म्हणजे दोघांचं एकमेकासोबत बोलणं त्याला संवाद म्हणतात. म्हणून महाभारतामध्ये कृष्ण अर्जुनाचं बोलणं हा संवाद आहे आणि कौरव पांडवांचं बोलणं हा वाद आहे. बरं का? काही माणसं विनाकारणचा वाद करतात, त्या वादात काही निष्पन्न ठरू शकत नाही. इकडचं नाही तिकड सांगतो, तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं. आणखी जाणे फळचं मी काहीच सांगणार नाही 1-1.5 तास, पण उद्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. तिकडचं सांगतो, ज्या भागाला नाव नाही तिकडचं. ते 2 मावश्या बिचाऱ्या बसल्या परभणीच्या स्टेशनहून रेल्वेमध्ये. कुणीकडे? अकोल्याला जाऊ लागल्या शेगावच्या गजानन बाबाच्या दर्शनाला. परभणीहून बसल्या 2 मावल्या बिचाऱ्या. थंडीचे दिवस होते आणि दोघीचा वाद चालू झाला. कशावरून? खिडकीवरून रेल्वेतल्या. एक दुसरीला म्हणते, बंद कर खिडकी. ती म्हणते, नाही करणार. का नाही करणार? तुझ्या बापाची रेल्वे का? तुझ्या काही माणसं म्हणतील, महाराज सिस्टीम 1 नंबर आहे, आम्ही ऐकणारे पण 1 नंबर आहे, आमची काय कानपूर लाईन गेली नाही, तुम्ही एवढे चवताळू का बोलता? हे बघा चंदू महाराज, हे भांडणाचा प्रसंग आहे. भांडणासारखे वाटले पाहिजे का नाही माता मावल्यावर? भांडणं ढिली असतात. खिडकी बंद करा. मग भांडायला काय करा? नाही, बंद कर खिडकी. हे बघा, जो तो प्रसंग ज्या त्या आवाजात सांगितला चांगला वाटतो. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाजावाला पाहिजेत? मिळमिळ आवाजावलेला नाही मिळत उलट, असा पहाडी आवाज कायला पाहिजे. शिवाजी महाराज चरित्र सांगणाऱ्या महाराजांना कसं सांगितलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार, या आवाजात चांगलं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे तर काय कांदा कापायचा का? अरे ज्या त्या आवाजात वाटलं पाहिजे. बंद कर खिडकी. नाही करणार. तुझ्या बापाची रेल्वे का? तुझ्या बापाची रेल्वे का? का नाही करणार?
अगं मला गारठा सणत नाही वनकर खिडकी, ती म्हणती मला उकाडा सणत नाही उघड खिडकी. असा 1 ते 1.5 तास हा वाद चालत गेला. परभणी पासून पार हिंगोली स्टेशन आलं, दोघीचा वाद संपला नाही. भरा 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 प्रवासी उतरले हिंगोलीवर. पोलीस काय दोघींनी डोका उठवला. साहेब काय झालं, काय मावशी तुमचं काय म्हणणं आहे? साहेब काय नाही साहेब, हिला म्हणते खिडकी बंद कर, मला गारठा सहन होत नाही. मावशी तुमचं काय म्हणणं? साहेब मला उकाडा सहन होत नाही. आता साहेब तरी काय करणार, पण हे 2 तासापासून एक कॉलेज कुमार भांडणं बघत होता दोघीचे. त्या कॉलेज कुमारानं पोलिसाला बोललो, साहेब तुम्ही इकडे या. काय तुम्ही दोघीच्या भानगडीत पडू नका. साहेब म्हटले मला शिकवतो का रे? म्हणजे मग साहेब एक काम करा, तुम्ही खिडकी जवळ जा. साहेब खिडकी जवळ गेले. चंदू महाराज खिडकीला काचच नाही. आता मी म्हणतो बंद ठेवली काय आणि उघडी ठेवली काय, काही गरज आहे का? हा विनाकारांचा वाद. या गावठी भाषेत या भांडणाला शेंडा नाही न बुड नाही. विठ्ठल विठ्ठल. विनाकारांचा वाद. या वादात काहीच निष्पन्न नाही. नाहीतर तिकडचं सांगतो, तिकडचं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडचं. ते कोरोनाच्या टाइममध्ये लग्न झालं आणि मग ते पहिले लग्न कोरोनाच्या काळामध्ये येड्या बाबळी खाली, कोण्या लिंबाखाली, कोण्या कशा अनेक झाडाखाली, आंब्याखाली ते लग्न होत होते. आणि मग त्या कोरोनाच्या टाइपमध्ये सर माणसं खोकलायला घाबरायची, कारण की लोकांना माहिती आहे खोकला की ठोकलाच. इतक्या अवघड झालं हजारे महाराज. त्या कोरोनाच्या काळामध्ये इतकं अवघड झालं होतं, इतकं अवघड झालं होतं ते. तरी पण वयस्कर माणसाची इतकी सोय होती काही काही घरच्यांच्या. वयस्कर माणसांना कोरोना काय भानगडी आणखीला काही काही मिळ नाही. नाहीतर मी तिकडे बारामतीला कीर्तनाला गेलो, उगा हसत हसत एका आजीला विनोदात म्हटलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. काय आजी हसली. महाराज माय महाराज देवान लय चांगलं केलं. या 10 वर्ष झालं ते महाराज, तिच्या लग्नाला त्याला काही लेकरू बाळ नव्हतं. आता काय लेकरू झालं म्हणलं. विठ्ठल विठ्ठल. तसं त्या कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळ ते बाळा त्याला उठवा बरं तुम्ही, त्या बारक्याला ते प्रसंग तुटतो नाही का बोलण्यात. बाजूला सर बाजूला. हा ते सगळं बोलण्याचं चित्र उभं राहिलेलं सगळं संप. विठ्ठल विठ्ठल. कोरोनाच्या टाइम मध्ये ते लग्न झालं, पण ते वाहनं बनवते. मग मुलगी, नवरा तिचा आणि सासरा 3 जण निघाले. आणि निघाले असताना ते अशी ज्वारी दिसली, हातात कणीस. आणि जावयाचा सासऱ्याचा विनाकारांचा वाद चालू झाला. विनाकारांचा, काही गरज नाही, अशा जाणे फळासारखं लागलं. मग ती हातात ज्वारी बघितली आणि जावई सासऱ्याचा वाद चालू झाला. ते म्हणत, मामा मी म्हणतो ज्वारी 10 पोते होईल. सासरा म्हणतो नाही नाही जावई बापू, ज्वारी 15 पोते होणार. जावई म्हणतो नाही नाही 10 पोते होणार. नाही 15 होणार, 10 होणार. असं करता 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 वाद विकोपाला गेला आणि एकमेकाचं नातं विसरले, एकेरी भाषेवर आले. सासरा म्हणला जावया 15 पोते होणार. ते म्हणला सासऱ्या 10 पोते होणार. असं करता करता वाद वाढत गेला. सासऱ्यानं जावयाचं, जावयानं सासऱ्याचा जसं गचुंड धरला असा दंदिशी आदळला. आदळल्याच्या नंतर ते छातीवर बसला जावाई. मामा 10 पोते ज्वारी होणार. सासरा मेनला मिलाद घोर नाही, पण 15 पोते ज्वारी होणार. काय गरज आहे का माळ्याची मकान कोल्याची भांडणं. आता ती मुलगी जवळच होती, तिचं नाव होतं वसुंधरा. बाप तिला प्रेमानं काय म्हणायचा, बाप तिला प्रेमानं वसू म्हणायचा. मुलीला दया आली. बाबा अहो ते 10 म्हणतात, तुम्ही 15 म्हणता, जाऊ द्या ना 10 तर 10. नाही नाही बेटा तुला विहिरीत ढकलून देतो, पण 15 म्हणजे 15च. किती अवघड पंचायत झाली. असं करता 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 पाठ घासून लाल झाली होती नाही का. म्हणली बाबा जाऊ द्या, कशाला 15 म्हणता, 10 तर 10. बाप म्हणतो हे बघ वसू, माझी पाठ किती घासू पण 5 पोत्याची कळ कशी काय सोसू. मनमर म्हणली. मग विठ्ठल विठ्ठल. हा विनाकारांचा वाद. या वादात काहीच निष्पन्न नाही, पण एक लक्षात ठेवा,
आजच्या अभंगामध्ये वाद नाही तर आजच्या अभंगामध्ये संवाद आहेत. हेची देवा हे संबोधन. आणि एक लक्षात ठेवा, संतांना वाद करायचा असेल तरी देवासोबत, भजन करायचं असेल तरी देवासोबत नव्हे, भांडणं जरी करायचं असेल तरी देवासोबत. फरक इतकाच आहे, त्यांच्या भांडणानं देव प्रसन्न व्हायचा, आपल्या भजनानं नाराज होण्याची दाट शक्यता आहे. पण असा एकही संत नाही की जो देवासोबत भांडला नाही. भांडणात कीर्तन व्हावे इतके संत देवासी भांडले. संत तुलसीदासजीचं भांडण, अंधाधुंद सरकार तुलसी भजो निशंक, खिजेवा को परमपद रिजेवा को लंक. तुलसीदासजीचं भांडण, अन्याय देवा तुमच्या राज्यात, जो तुम्हाला पाया पडायला आला त्या बिभीषणाला सोन्याच्या लंकेत गुंतवला, आणि जो तुम्हाला मारायला आला त्याला मोक्ष दिला. अंधाधुंद सरकार तुलसी भजो निशंक, खिजेवा को परमपद रिजेवा को लंक. तुलसीदासजीचं भांडण. तुकोबाऱ्याचं भांडण, अमर तू खरा नव्हे कैसा मी दातारा, चाल जाऊ संता पुढे. प्रत्येक संत देवाशी भांडले नाही का, असा एकही संत नाही की जो देवासोबत भांडला नाही. नाही का, जनाबाईनं तर कहरच केला बरं का नामदेव महाराज. जनाबाईनं कहर केला. अरे अरे विठ्ठा मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरणकी झाली, सती सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या देते जासी जणी. इतक्या जनाबाई देवासोबत भांडल्या, पण त्यांच्या भांडणामध्ये प्रेम आहे, आवड आहे. म्हणून करू आवडीने वाद, आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. आणि संवादावर काळजी करू नका. हे बघा, अभंगाच्या बाहेर एकही शब्द बोलणार नाही का, म्हणून कीर्तनकारानं कीर्तनात काय सांगावं. नाही तर माहिती आहे आपल्याला, कीर्तनकारानं कीर्तनात 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये का. कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये का. ते 2 रुपयाच्या पेपरला वाचायला भेटतं, माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये का, सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा मारू नये का. बसलेले श्रोते कीर्तनकारापेक्षा संसारात जास्त सुज्ञ आणि तज्ञ असतात, आणि त्यांच्या पुढे तेच मांडणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. म्हणून भक्ती ज्ञानविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. मी 3 गुरुकडे शिकलो. गुरुवर्य शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी, गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी, आणि आपल्या नावावर सिक्का बसला ढोक महाराजांचा. का मग ढोक महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. हे 2 तास गणिताचे ना सर, बरं का. कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा तंतोतंत सुटला पाहिजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाचा एका एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बरं का. म्हणून हे संवाद हे अभंगामध्ये देवाचा आणि नामदेवरायाचा अभंगामध्ये संवाद आहे. आणि संवाद दोघांचा देवाने, नामदेवा मी प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, असं म्हटल्याच्या नंतर नामदेवराया म्हणतात, देवा मला कशाची गरज नाही. म्हणजे मी प्रसन्न आहे, तुम्हाला काय पाहिजे मागा म्हणतो तर नाही. मला माहिती देवा, तुम्ही काहीतरी घेता ना मग देता, घेसी तेव्हा देसी आयसा अससी उदार, काय रोंदू देवा तुझे कृपणाचे द्वार. काहीतरी घेतो आणि नंतर देतो त्याला देव म्हणतात.
काहीतरी घेण्याच्या अपेक्षेनं देतो त्याला जीव म्हणतात, पण काहीच न जो घेता देतो ना त्याला संत म्हणतात. म्हणून घातला दुकान दुकान देती आली असिदान. बर का, म्हणून नामदेव राय म्हणतात, देवा मला माहिती देवा तुम्ही काहीतरी घेता न मग देता. सगळे संतांचे प्रमाण आपल्याला माहिती नाही का. घेसी तेव्हा देसी आयसा अससे उदार, काय रोंदू देवा तुझे कृपणाचे द्वार. मी काय कोणाचं घेतलं काय कोणा मला माहिती देवा. उदाराचा राणा म्हणवीसी आपण, सांगतो कवनाशी काय दिले. बर का, ते भांडणं विकोपाला गेले, संवाद वाद वाढत गेला. अहो मी प्रसन्न आहे नामदेवा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. अहो देवा तुम्ही काहीतरी घेता न मग देता. मी कुणाचं काय घेतलं काय गेलं म्हणण्यापेक्षा माझाच प्रश्न आहे, तुम्ही काही न घेता कुणाला काय दिलं, सांगतो कवनाशी काय दिले. मग देव म्हणतात, ते नाही का मी द्रौपदीला अन्न पुरवलं. माहिती देवा एवढी या आकांती मागसी भाजीपान आणि मग दिले अन्न ऋषी लागी. त्या द्रौपदीचं बिचारीचं भाजीचं पान घेतलं. बर ते जाऊ द्या नामदेवराया, मी नाही का ते सुदामाला ते सोन्याची नगरी दिली. माहिती देवा मुष्टीभर पोयासाठी मन केले हळवट आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले. पण त्या सुदामाचे बिचाऱ्याचे ते पोहे घेतलेच का नाही. बर ते जाऊ द्या, मी नाही का बिभीषणाला सोन्याची लंका दिली. आता कशाला देवा पितळ उघडा पाळता जाणे फळच्या लोकांच्या समोर. बिभीषणाची लंका तुमच्या बापाची का त्याच्या बापाची. सातबारा कोणाच्या नावावर होता. शरण आला कुठं तुझं मूर्ख बिभीषण, त्याने लंका दान मागितली. त्याच्या अगोदर इंद्रजित कशानं मरणार, कुंभकर्ण कशानं मरणार. अरे वैरियाचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्यासी दिले नवल काय. आणि माझ्या समोर बढाई मारतो का. अरे तुझ्यापेक्षा आमच्या गावचा दुकानदार बरा, गोडे तेल देतो, तंबाखूची पुडी देतो, बिड्या देतो आणि पैसे 1 महिना घेतो. तू आधी घेतो आणि मग देतो आणि सांगतो पण. अहो नामदेवराय तुम्ही तर माझा पार सातबारा उतारात मला. ते जाऊ द्या, पण तुम्हाला काय पाहिजेत नाही देवा, मला तुमचं कशाची गरज नाही. तुम्हाला मी मागितलं असं मग तुमच्याकडे मागण्यासाठी आहे तरी काय. म्हणजे मागू मुकुट माथ्याचा, सरबन करा सरबन करा. मागू मुकुट माथ्याचा तो तू आणिला इंद्राचा. बाप रे, आमचा सातबारा नामदेवराय पर देवा हेच काय. मागू कुंडले कर्णीची ते तू आणिली कर्णाची. मागण्यासारखं आहे तरी काय. म्हणजे मागू तरी काय तुम्हाला. आता तुमच्या पायातली चप्पल तरी देवा तुम्हाला आहे का. म्हणजे हे पण माहिती का. मागू पादुका चरणीच्या ते तू आणिल्या शेषाचा आणि मला मागतो हे मागन ते माग. देवाची पहार आईस्क्रीम झाली. नामदेवराया तुम्ही माझा सगळा सातबारा उतारा नाही, सगळं माझी भविष्यवाणी सांगितली. आता मी गप बसतो. तुम्हाला नेमकं काय पाहिजे तुम्ही सांगा. देवा मला कशाचीच गरज नाही, पण तुम्ही प्रसन्न झालात ना मला हेच द्या. हेच द्या, हेच म्हणजे सांगतो तुम्हाला कसं द्या. जसं बघा ते जत्रा असतील, आजोबा नातवाला ते जत्रेमध्ये जातात घेऊन आणि मग ते नातू म्हणतो आजोबा मला पतंग घ्यायचा. असे 10-15 पतंग होते. कोणता घ्यायचा रे बाळा. तो लाल कलरचा. बघितला दुकानदारानं दिला. अहो ते फाटका आहे पाटील. नातू म्हणला नाही आजोबा फाटका असू द्या तरी मला हेच घ्यायचा. तसं देव म्हणतात नामदेवराय तुम्हाला काय पाहिजे.
देवा मला हेच पाहिजेत. हेच म्हणजे काय पाहिजेत? अभंगाचं प्रथम चरण. जरा टाळ्या वाजवा. असं वाटतं तुमच्या तिघाच्या जीव वळून टाकाव, पण कीर्तन सुटल्यावर टाकतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज ही गायन वादन कला ही काय सोपी नाही. हे पखवाद आम्ही सोबतच प्रॅक्टिस करायचो इंद्रायणीच्या घाटावर. सोपं नाही हे. रक्ताना अभिषेक करावा लागतो. पखवादाचा बोट फुटतात. हिवाळ्यात प्रॅक्टिस करावी लागते. हिवाळ्यात का? हिवाळ्यात बोट वळत नाहीत आणि तशा वेळेस बोट वळले पाहिजेत. तशा वेळेस वळले म्हणजे आता सहज वळतात. हे सोपं नाही महाराज बरं का. आम्ही पण याच्यात फार प्रयत्न केला. आम्ही सोबतच्याच क्लासला होतो, पण आमच्या बोटानं काम केलं नाही, ते आमच्या होटानं काम केलं बरं का. अवघड झालं महाराज. नाहीतर वास्तविक पाहता मी सगळ्या ढ विद्यार्थी, पण ढचाच आता ढोक होऊन बसलो. विठ्ठल विठ्ठल. कला ही आशीर्वाद बघा, ही आशीर्वाद असावी लागते. ही गायन वादन कला ही सोपी नाही बरं का. म्हणून ना बरं का, आशीर्वाद आणि आश्वासन हे शब्द जरी जवळजवळचे वाटत असले तरी दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता, मिल जाता है. ही कला फक्त आशीर्वादानच येते. विठ्ठल विठ्ठल. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. का देवा मला फक्त चरण सेवा द्या. नामदेवरायांनी चरण सेवा मागितली म्हणून नामदेव पायरी नाही का पंढरपूरला. इतकं महत्व आहे महाराज. नामदेवरायाला पायरीजवळ जागा भेटली. ही नामदेवरायांनी मागणी मागून घेतली. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. मला अखंड चरण सेवा घडावी. तर तुम्ही अख्खं रामायण पडतळून बघा. आता माझा विषयच रामकथेचा आहे नाही का, म्हणून रामायण येणारच. नाहीतर एकानं मला चालू कीर्तनात प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं हो बाबा, गुरुवारी ढोक महाराजचं श्रवण करून मी रामायण करतो. मग सांगा महाराज काय, राम किती वाजता वनवासाला गेला होता? या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं? सोपं गणित म्हणले महाराज. राम 9:15ला वनवासाला गेला होता. 9:15 म्हणलं कोणत्या ग्रंथात आलं? फक्त माझ्याकडे बघा म्हणला, मग कळलं तुम्हाला. वनवास उलट वाचा म्हटला. 9:15 जमलं म्हणलं आता. विठ्ठल विठ्ठल. तसं बरं का. रामायणातला चरण सेवा खंडित. अख्ख्या रामायणात बघा, ज्यावेळेस बरं का भरतजी प्रयागराज तीर्थ प्रसन्न झालं भरतजीला, त्यावेळेस भरतजी प्रयागराज तीर्थ प्रसन्न झालं. भरतजीला विचारलं, भरतजी आपको क्या चाहिए? धर्म अर्थ काम मोक्ष. तुम्हाला नेमकं काय पाहिजे? मी प्रसन्न आहे, तीर्थाचा राजा प्रयाग. धर्म अर्थ काम मोक्ष यापैकी तुम्ही काही मागा. त्यावेळेस बर का सांगितलं भरतजीनं, जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ भी नहीं चाहिए. जिस निर्वाण पद में मेरी प्रभु की प्राप्ति नहीं है वो निर्वाण पद भी नहीं चाहिए. और जिस काम ने मेरे पिताजी दशरथ को मार डाला वो काम भी नहीं चाहिए. धर्म नहीं चाहिए, धर्म अर्थ, जिस अर्थ में अनर्थ कर डाला अर्थ भी नहीं चाहिए. जिस काम ने पिता दशरथ जी को मार डाला वो काम भी नहीं चाहिए. तो क्या चाहिए? जन्म जन्म रति राम पद यही वरदान न आन. म्हणून चरण सेवा अखंडित. चरण सेवा अखंडित. अखंडित चरण सेवा. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. चरण सेवा खंडित. हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित. चरण सेवा खंडित. चरण सेवा खंडित. जिस अर्थ ने अयोध्या में अनर्थ कर डाला वो अर्थ भी नहीं चाहिए.
जिस धर्म का पालन करने के लिए मेरे भैया को 14 साल वनवास मिल गया वो धर्म भी नहीं चाहिए। जिस निर्वाण पद में मेरे प्रभु की प्राप्ति नहीं वो निर्वाण पद भी नहीं चाहिए, तो क्या चाहिए? जन्म जन्म रति राम पद यही वरदान नान। मला फक्त भगवंताच्या चरणाची सेवा पाहिजे। नाहीतर तो रामायणामधला प्रसंग बघा, मिथिला नगरीमध्ये ज्यावेळेस विश्वामित्र बाबा राम आणि लक्ष्मण जातात आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी विश्वामित्र बाबाचे पाय चेपतात, त्यावेळेस लक्ष्मणाला आणि प्रभू रामचंद्राला विश्वामित्र म्हणतात, राघव लखन अरे जाओ शयन करो। आणि आपल्या शयन कक्षेमध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी आले। पण आल्याच्या नंतर लक्ष्मणजीचं जागरण व्रत चालू झालं आणि लक्ष्मणानं प्रभू रामचंद्राचे पाय चेपायला चरण सेवा करायला चालू केलं। पण चरण सेवा पाय चेपता चेपता प्रभू रामचंद्राला गाढ झोप लागली। तरी पण लक्ष्मणजीची चरण सेवा चालू आहे, लक्ष्मण तरी पण चरण सोडत नाहीत। प्रभूजी म्हटले, अरे लखन रात दिन सेवा ही सेवा करताय, अरे सो जाओ। आणि मग असं म्हणून प्रभूला गाढ झोप लागली। रात्री 12ची गोष्ट आहे। एकाएकी पाय चेपणाऱ्या लक्ष्मणाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लक्ष्मणजीचे गरम अश्रू प्रभू रामचंद्राच्या पायावर टप टप पडले। तेवढ्यानं प्रभूला जाग आली। प्रभूजी उठले, लखन अरे आधी रात हो गई, सोया नहीं क्या रे और रोता है, क्यों रोता है? भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा। क्यों? पिताजी दशरथ जी की याद आई? नहीं भैया। सुमित्रा माँ की याद आई? नहीं भैया। कौशल्या माँ की याद आई? नहीं भैया। अरे तो आधी रात हो गई, सोया नहीं और रोता है? भैया आपको रोने का कारण बताया तो अच्छा नहीं लगेगा। अरे बताओ लखन। भैया कल आपके हाथों से धनुष टूटेगा। अरे ये तो बड़ी खुशी की बात है। आगे की सुनो भैया, कल आपके हाथों से धनुष टूटेगा, सीता जी आपको माला पहनाएंगी, वो आपकी पत्नी होगी, मेरी भाभी होगी। और कल मैं आपकी चरण सेवा करने आऊंगा तो भाभी बोलेगी, लखन भाग जाओ यहां से, चरण सेवा करने का पूरा अधिकार मेरा है। त्यावेळी दादा उद्यापासून तुमची मला चरण सेवा भेटणार नाही म्हणून याचं मला रडू येतं। एवढ्या शब्दानं प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या। अरे भाई लखन तूने तो बड़ा लंबा हिसाब लगाया रे, तो मैं आज से बंटवारा करता हूं। सुन लखन, मेरे दाएं पैर की सेवा सीता करेगी और मेरे बाएं पैर की सेवा तू करेगा, और जिस दिन सीता और तू नहीं रहेगा ना तो मेरे दोनों पैर की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा। एवढ्या शक्तीनं सगळ्यांना देवाने प्रसन्न केलं। माझा दृष्टांत संपला, पण एक लक्षात ठेवा, सावत्र भाऊ आहे लक्ष्मण रामाचा, पण दुसऱ्या दिवशी आपल्या भावाची चरण सेवा भेटत नाही म्हणून आदल्या दिवशी भावाच्या पायावर ढसा ढसा रडतो आणि इथं सक्का भाऊ ईदभऱ्या बांधासाठी घशात कुऱ्हाडी घालतो। त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण झालं तरी कुठं? आज या गोष्टीची नितांत गरज आहे। आज आपल्या देशामधली अखंडता टिकवायची असेल तर आधी आमच्या महाराष्ट्रात एकता असली पाहिजे। महाराष्ट्रातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या जिल्ह्यात एकता असली पाहिजे। जिल्ह्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या तालुक्यात एकता असली पाहिजे। तालुक्यातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या गावात एकता असली पाहिजे। गावातली एकी टिकायची असेल तर आधी आमच्या घरात एकता असली पाहिजे। घरातली एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम असतं पाहिजे। आणि ते कसं असावं याकरता रामायणच ऐकलं पाहिजे। नाहीतर रामायणातील पात्रांचा विचार करा, सख्खे नाही सावत्र भाऊ आहेत। राम कौशल्येचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकेयीचा, पण सावत्र बंधूसाठी सख्या मातेचा धिक्कार केला, त्याचं नाव आहे भरत। अन्या बंधू प्रेमाची आज नितांत गरज आहे। वाईट या गोष्टीचं वाटतं, काही संबंध नसलेल्या मित्रांसाठी आमच्या लाखो रुपयाचा चुराडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात ईदभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात। त्यावेळेस प्रश्न निर्माण होतो, नेमकं रामायण गेलं तरी कुठं? म्हणजे कथा कीर्तन हे मनोरंजना करता नाही, आपल्या जीवनातल्या वजाबाक्या करायला शिका। नाहीतर मित्र तुम्हाला पैशांना भेटतील, भावाची खरेदी होणार नाही।
जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे असतील ना, मित्राचं टोळकं तुमच्या मागं पुढं जाणेफळच्या स्टँडवर भेटल, पण तुमच्या बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाहीत. नाहीतर कल्पना करा, तुम्ही तुमच्या भावासोबत पेक्षा तुम्ही 10 वर्षानं तुम्ही लहान आहात, भाऊ तुमच्यापेक्षा 10 वर्षानं मोठा आहे, भावाला 4 मुली आहेत, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही जाणे फळणं अख्ख्या बुलटनं फिरता तुम्ही, पण तुमचा भाऊ गरीब आहे तुमच्यापेक्षा, भाऊ तुमच्यासोबत बोलत नाही. योगायोग असा झाला, त्याच्या दुर्दैवानं मुलगी आजारी पडली. एका मारवाडी समाजाच्या शेठजीच्या पाया पडतो. शेठजी तुमच्या पाया पडतो, माझी मुलगी आजारी पडली, 200 रुपये द्या. लेकीला जर दवाखान्यात नेलं नाही ना, लेकरू माझा पाय घासून प्राण सोडतं. 200 रुपये द्या शेठजी, तुमच्या आयुष्यभर मी काम करल. इथे एक भाऊ 200 रुपये मुलगी दवाखान्यात द्यायला नाही म्हणून शेठजीच्या पाया पडतो, आणि इकडे एक भाऊ 200 रुपयाच्या पुड्याचा चुरडा जाणेफळच्या एसटी स्टँडवर मित्रांकरता करतो. पण त्याच वेळेला त्या कांजीच्या कपड्यावाला भावाला जर कुणी आईवरून शिवी दिली, एकाही मित्राला वाईट वाटत नाही का? त्याची आई वेगळी, आपली आई वेगळी, आपल्याला काय करायचंय? पण तुम्ही तुमच्या भावासोबत 10 वर्ष झाले बोलत नाहीत. अरे असू द्या फाटक्या कपड्याचा, बिगर चपलाचा, पण तुम्हाला मायवरून दिलेली शिवी त्यांना ऐकू द्या. ताड 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 वाघासारखा येईल आणि शिवी देणाराचा थोबाड फोडल का? हे प्रेम मित्र देऊ शकत नाहीत. आणि ते बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याकरता रामायणातील पात्राचं चिंतन करा. सक्के नाही सावत्र भाव आहेत. अरे जब पास तुम्हारे पैसे तब सब पूछते हे कैसे, आणि एकदा पैसे संपू द्या कैसे म्हणणार तुमच्या जवळ थांबणार नाही. अपने भी पराये हो जाते हैं, अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. त्यांना बोलवायची गरज नाही. नाहीतर बरं का, नाहीतर मी नेहमी सांगत असतो बरं का साहेब, ज्याला परमार्थातलं राजकारणातलं काहीच माहित नाही ते पण बढाया मारतं. धनंजय मुंडे साहेबानं आणि पंकजाताईनं एकत्र आलं पाहिजेत. उद्धव ठाकरे साहेबानं आणि राज ठाकरे साहेबांना एकत्र आलं पाहिजेत. पण त्यांच्या अगोदर तुमच्या माझ्या बापानं चुलत्यानं एका जागी आलं पाहिजेत, याची खरी गरज आहे. सक्के भाऊ असताना एकमेकाचं तोंड बघत नाही राजे हो, ते एक झाले आपण कधी होणार? याच्या करता हे कथा कीर्तन आहे. नाहीतर बरं का, 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, हे कावळ्याच्या जातीचे गावगाव टपून आहेत. कावळे का? जखम तिथं टोच मारणार कावळ्याची जात. तसं 2 भावाचं चांगलं चाललेलं दिसलं आणि प्रगती दिसली, तो कावळा टपू नये. तो 27 वर्षाचा भाऊ ऊसामध्ये दारे धरतो, आणि हा कावळा बिना आमंत्रणाचा मोटरसायकलवर जातो, बांधावर गाडी उभी करतो आणि बाहेरूनच हाक मारतो, बाहेर ये रे. 27 वर्षाचा भाऊ ऊसातून बाहेर आला, आणि हा कावळा त्याला म्हणाला, गडी आहे का त्याचा? तू कोणाच्या? तुझ्या भावाचा. म्हणजे आरती तालुका भर तिकडं मेहकरनं शर्टिंग करत फिरत, आणि तू इथे उसात दारे धरतो. अरे घ्या उद्या अर्धा वाटून. कोण? कावळा. पण त्याच वेळेला मोठ्या भावाची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असल तर रागानं लाल होईल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा. मग तर कावळा हादरला, म्हणला अख्खं पेट्रोलचं कॅन आपलं वाया गेलं. वयाचा विचार केला तुझ्या, अरे माझ्या वडिलाच्या वयाचाच पण तुझा मी मान राखतो, पण आज सांगण्याची बारी आज तुला सांगतो. अरे लहानपणी आमचे मायबाप मेले, आम्हाला नात्या गोत्याचं कुणीच नाही, काका नाही, काकी नाही, मावशी नाही, आत्या नाही, मामी नाही. गावकऱ्यांनी वर्गणी मिळून आमच्या मायबापाचा 10वा 13वा उरकून दिला. आणि 13वीच्या दिवशी रात्री 12 वाजता माझ्या 15 वर्षाच्या दादाच्या गळ्याला मी पडून रडलो. माझा भैया म्हटला, काळजी करू नको, अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप असतो. निवृत्तीनाथानं 3 भावंडाचा सांभाळ केला. मायबापांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, पण निवृत्तीनाथ त्यांचा मायबाप झाला. अरे मायबाप मेले म्हणजे मोठा भाऊ बाप होतो असतो, मी तुमचा बाप म्हणून सांभाळ करतो, काळजी करू नको. माझ्या 15 वर्षाच्या दादानं तिकडं दुसऱ्याच्या हमाल्या केल्या, दुसऱ्याचे गुरं वळले, आणि मला पुण्यात शाळेत शिकायला टाकलं. योगायोग माझ्या भावाचं लग्न जुळून आलं. गरीब घराण्यातलीच पण माय सारखी वहिनी भेटली. तिने ठरवलं, मी परिसरातली धुणी भांडी करल,
पण माझ्या दिराला पदवीधर करून दाखवल. वहिनी तिकडे मोलकरीण झाली, दादा तिकडे हमाल झाला. त्यावेळेस माझ्या इतका गावात कोणी शिकला नव्हता. त्या दोघांना असं वाटायचं आमच्या कष्टाचं पांग पिडल, याला एखादी मोठी नोकरी लागल. माझा दादा न वहिनी अख्ख्या तालुक्यातल्या लोकांच्या पाया पडले, पण एकाही बैमानाला आमची दया नाही आली. आता मी इथं उसात दारे धारतो, याला माझा दादा काय करेल. वयाचा विचार केला पाटील, तुझ्या वयाचा, माझ्या वडिलाच्या वयाचा म्हणून तुझा मी मान राखतो. नाहीतर परत जर गावागावात जर भावाभावात जर भांडण लावशील तर जोड्याला थोबाड फोडतो तुझं. आणि गावागावात ते कावळे हाणल्याशिवाय गाव सुखी होत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल. महाराजांना रामायण ढोकमारा सांगितलं, भावाचं रडू सांगितलं. तुम्ही कसं वागता. मी माझा भाऊ इतका चांगला आहे महाराज, माझी 16 एकर जमीन सांभाळून भाऊ माझी सोबत गाडी चालवला असतो बघा. आणखी काय परमार्थ करायचा मला नाही का, माहिती नसतं म्हणून उगं सांगितलं. नाहीतर विचार करण्यासारखे बंधू प्रेम आज टिकलं पाहिजेत आणि याची आज गरज आहे. नाहीतर विचार करा. म्हणून चरणसेवा आपला मुद्दा काय, चरणसेवा अखंडित. चरणसेवा मागितली, अरे दुसऱ्या दिवशी सेवा भेटत नाही लक्ष्मणाला, पण आदल्या दिवशी भावाच्या पायावर डोकं ठेवून रडला. याला बंधू प्रेमाची गरज आहे. म्हणून अख्खं रामायण बघा तुम्ही, चरणसेवा चरणसेवा, चरणालाच महत्व दिले महाराज. नाहीतर तो प्रसंग तुम्हाला कदाचित आठवा, गुरुवारी ढोकमारा सांगतात रामायणामध्ये. एक दिवस वनवासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामैया एका गर्द त्या झाडाच्या सावलीखाली बसले, वडाच्या झाडाखाली समजा. आणि मग राम आणि सीता मातेचा बरं का चंद्रकांत महाराज दोघांचा संवाद चाला. कशावरून ते संवाद चाला, प्रभू रामचंद्र आणि सीता माता. प्रभूजी म्हणतात, देवी चरण मेरे अच्छे, नाही प्रभूजी चरण मेरे अच्छे, नाही चरण मेरे अच्छे, नाही मेरे अच्छे. दोघांचा संवाद वाद वाढत गेला. तितक्यात लक्ष्मणजी आले. प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे लखन तू बिरागी संत है, सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. तुम्हारी भाभी बोलती चरण उसके अच्छे, मैं बोलता हूं चरण मेरे अच्छे. तू सही निर्णय देने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे. लक्ष्मण जी म्हणले, भैया भाभी आपस में समझौता कर लो, भैया को गुस्सा आएगा, नहीं को भाभी को गुस्सा आएगा. नहीं लखन तू बिरागी संत है, सही निर्णय देने वाला, बोल चरण किसके अच्छे. आता लक्ष्मणजीनं काय केलं, लक्ष्मणजीनं काय केलं, बोर्ड दाखवलं सीता मातेच्या चरणाकडे. आता माझ्याकडे बघा बरं का, हे तुम्हाला बघितल्याशिवाय कळणार नाही बरं का. बोर्ड दाखवलं सीता मातेच्या चरणाकडं आणि बघितलं प्रभू रामचंद्राच्या इकडे. प्रभू रामचंद्र उभे होते, इकडे सीता माया होत्या. बोर्ड दाखवलं सीता मातेच्या चरणाकडे, बघितलं रामाच्या चरणाकडं आणि सांगितलं, ये चरण से ये चरण अच्छे है. आता हिंदीमध्ये सेचे दोन अर्थ होतात. गुरुजीच बसले बरं का. सेचे दोन अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा आणि से म्हणजे मुळे. म्हणजे यांच्यापेक्षा हे चांगले आणि यांच्यामुळे हे चांगले. सेचे दोन अर्थ होतात हिंदीत. आता या दोघांनी आपापले अर्थ लावले, सीता मैयानं प्रभू रामचंद्रानं. लक्ष्मणजीनं काय केलं, बघितलं सीता प्रभूच्या चरणाकडे, बोट दाखवलं सीता मातेच्या चरणाकडे. ये चरण से ये चरण अच्छे. सीता माता खुश झाल्या. शाबास लखन, शाबास लखन, सही निर्णय देने वाला विरागी संत है. लक्ष्मण जी म्हणले, भाभी आप ज्यादा खुश मत हो जाइए, मेरे भैया के चरण है इसलिए आपके चरण है. आता इकडे प्रभूजी खुश झाले. शाबाश लखन, सही निर्णय देने वाला विरागी संत है. भैया आप भी ज्यादा खुश मत हो जाइए, आपका आचरण है इसलिए आपके चरण है. आपका आचरण नहीं होता तो भैया आपके चरण को चरण कोण कहता. दोघाला खुश केलं. म्हणून ज्याचं आचरण त्याचे चरण बरं का. म्हणून देवाचे काळे असू द्या तरी देवाचे चरणच आहेत. आपले पांढरे असू द्या पांढऱ्या पायाच्या तरी आपले पायच आहेत. आपले किती जरी पांढरे असू द्या पण आपले पाय आहेत. जे चालण्याच्या योग्यतेचे आहेत त्यांना पाय म्हणतात. जे दर्शन घेण्याच्या योग्यतेचे आहेत त्यांना चरण. ज्याचं आचरण त्यांचे चरण.
नाहीतर मोठमोठे संत होऊन गेले. संत गजानन बाबा नाही काही मोठमोठाले संत तिकडे परभणी साईड नाही का, मारोतराव महाराज दस्तापूरकर, मोतीराम महाराज फळेकर, हे प्रत्येक भागात संत होऊन गेले. भगवान बाबा प्रत्येक भागात बघा संत होऊन गेले. ही माणसं पूर्वीचे आले महाराज मंडळी की माणसं म्हणायचे महाराज पाया पडू द्या, पाया पडू द्या. अहो पाया जोडा असू द्या महाराज तरी पाया पडू द्या. म्हणजे ज्याचं आचरण शुद्ध आहे त्यांच्या जोड्यावर डोके आहेत. त्यांना धरावर का, ज्यांचं आचरण शुद्ध आहे त्यांच्या जोड्यावर डोके आहेत. आणि एक पाकिट प्लेअर उतरला एसटीतून, धरा मारा सगळ्यांनी बुट काढले त्याच्या डोक्यात. माझा दृष्टांत संपला. ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याच्या जोड्यावर डोके आहेत, पण ज्याचं आचरण भ्रष्ट झालं त्याच्या डोक्यावर जोडे आहेत. विठ्ठल विठ्ठल देवा तुम्ही प्रसन्न झालात ना, मला हेच द्या. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. पण का हो नामदेवराया, हेची देवा पै मागत चरण सेवा एवढ्यानं भक्त का दुसरं काय पाहिजे? वासुदेवा पंढरीचा, 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 वासुदेवा पंढरीचा. हा वासुदेवा पंढरीचा, 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 सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा, सतसंग हरिदासाचा, सतसंग हरिदासाचा. वासुदेवा पंढरीचा, 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 वासुदेवा पंढरीचा. वा वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. मला देवा अखंड मला पंढरीचा वास घडावा. हे नामदेवराय मागणी मागतात बरं का. वास द्यावा सदा संग हरिदासाचा, मला संताची संगत घडावी बरं का. संगत फार महत्वाची महाराज, फार महत्वाची. जेवढे माणसं मोठे झाले ते संगतीनेच घडले, आणि जे बी घडले ते संतीनच बी घडले. जर संगत जर चांगली आपल्या लेकराला वास बरं का, असे गाणारे वाजवणारे असे बघितले की कुणाला वाटतं आपलं लेकरू निघावं गाणारं, पण आपलं नेमकं निघतं पिणारं. इथंच फाल्ट होते. संगत फार महत्वाची, फार बरं का, फार महत्वाची. बघा हा कीर्तनातला गुळ आहे, इकडे बघा माझ्याकडे देत नाही तुम्हाला मी. बघा या कीर्तनातल्या गुळाची संगत, इकडे बघा ध्यान धरून चंदू महाराज, या कीर्तनातल्या गुळाची संगत जर हरभऱ्यानं केली तर त्या हरभऱ्याला प्रसाद नाव प्राप्त होतं. पण त्याच हरभऱ्यानं दारू पिणाऱ्याची संगत केली त्याला चकना नाव प्राप्त होतं. शेवटी महत्व संगतीच आहे. संगतीनंच बिघडला ना कार्यक्रम. म्हणून संगत फार महत्वाची. आपल्या लेकराला चांगले संस्कार लावायचे असतील तर आमचे गुरुबंधू चंदू महाराज यांनी फार अशी गोड अशी वारकरी शिक्षण संस्था टाकली. नाहीतर काही माणसं महाराज काहीच्या विनाकारण पोटात दुखतं म्हणतात, काय महाराज लोकांनी कितक्या संस्था. मी तर म्हणतो वारकरी शिक्षण संस्था आळंदीत नाही, महाराष्ट्रातल्या एक गावात संस्था असली पाहिजे. का, अरे पाणीच इतकं गढूळ झालेलं आहे, तिथं संस्काराची गरज आहे. म्हणून संस्काराचं फार नाही का, त्यांच्या संस्थेमध्ये फार 50 विद्यार्थी असते बरोबर ना.
त्या संस्थेत विद्यार्थी टाकलाच पाहिजेत महाराज. का? त्यांच्या नाही टाका ना, कोणाच्या पण टाका, पण टाका. 1 वर्ष तरी आपल्या मुलाला एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेत ठेवा. का? न त्या मुलाला हरिपाठ, काकडा, भजन काही न पखवाज न वाजवते येऊ द्या, पण 100% सांगू शकतो ते आपल्या माय बापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. हेच संगतीचा परिणाम आहे महाराज. आज या संस्कृतीची आज गरज आहे. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. म्हणून एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे तुम्ही जरा झोपायला जरा नाही का फवारणी करू. तर आपण सगळ्यांनी आपापले हात वर करा आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्यान तोंडानं जांभाळ्या. विठोबार टाळी टाळी. हा एक 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 एक. वाह. विठोबा रखुमाई, 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 जांभाळ्या चालू केल्या. मी काय म्हणलं, हाताने टाळ्या तोंडाने जांभाळ्या केल्या चालू. विठोबा रखुमाई. मला वाटतं घेतात काय की मला नाव गडी महाराज बरं. इतर काही काही देवाचं नाव घेतलं, काही काही टाळ्या वाजवल्या. हे जरा ग्रामीण, आम्ही अर्ध्यात तुम्ही नाव द्यात आम्ही. आता जेवताना असंच करायचं, घास घ्यायचा, तोंडच उघडायचं नाही. कीर्तनात टाळी वाजली, कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक बहादर उठला, कुठं जातं मला, जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं, मला दुसरं सांगतो मग. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला भाग संस्कारिक आहे बरं का. गजान मावा संस्कार आहे त्या भागात. तर काही काही ठिकाणी आम्ही जातो, लय अवघडे महाराज नाही का, लय अवघडे. भजन करत नाही, काहीच नाही. एका ठिकाणी गेलो, महाराज चला चहा प्यायला. चहा प्यायला गेलो, बिचारे पती पत्नी दोघं पाया पडली. दोघांनी 500-500 दक्षिणा पण दिली बरं का. उग केला इशारा जाता जाता. नाही हे बघा, भागाभागातली पद्धत आहे बघा. इकडचं माहिती नाही मला. काही काही भागात पद्धत आहे. आमच्या इकडे कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे, खिशी मोकळे करणे, अशी पद्धत नाही इथं. मग आजपासून करा, चांगली पद्धत चालू आहे. आता माता मावल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण तुम्ही काळजी काही करू नका, मी सोनं चांदी मणी काही घेतो. तसं काही नाही. तिकडे एकदा माझ्या बीडला कीर्तन होतं, जी टॉकीजला. एका आजीला कीर्तन लय आवडलं. तिनं ते 1.5-2 लाखाचा नेकलेस घेताना माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट आमची हिंगोलीच गाठली आणि आमच्या नागेश आप्पा सराफ नाही का, सोन्या चांदीचे व्यापारी गेलो त्यांच्याकडे. म्हणलं बघा नागेश भाऊ किती येतात. म्हणजे महाराज कुठे गेले होते. म्हणलं मी जाणे फळला. अरे मला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसं पती पत्नी बिचारी पाया पडली, पण लेकरं लय आगाव. लेकरं पडतात का पाया. त्याची आई म्हणते पड पाया महाराजच्या. मला मी नाही पाया पडत. आर पड महाराज आळण देऊन आलाय आलाय. म्हणलं मावशी कोणत्या शाळेत शिकल्या. माय महाराज मी इंग्लिश स्कूल. इंग्लिश स्कूल. म्हणलं सांग बरं ये फॉर. म्हण येडी बाबूळ. आता आईला संस्कार ना इमानदारी सांगा लागतील का. कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये महाराज. लय अवघड कार्यक्रम आहे. एक तर कार्टम चालू कीर्तनात उठलं पुडी फोडली. म्हणलं कीर्तनात पुडी खातो का रे. अरे बापाला भेट नाही तुला भेटो का म्हटला. आता का हंतू म्हणलं मला. तितक्यात त्याचा बाप आला आणि त्यानं पुडीचा हात माग केला. म्हणलं आता कसा बापाला बेला. बापाला नाही बेलो म्हटलं. मग ती आलं की यातली अर्धी हंत म्हटला. लय अवघडे महाराज. म्हणून कुणाच्या नादी लागाव, पण तिघाच्या नादी इमानदार लागा बघा. एक येड्याच्या नादी लागू नये, एक पिदाड्याच्या आणि एक लहान लेकराच्या. लय आगाव लेकर. तुम्ही बरेच बाबा, इथलचे बरेच. तिकडचे सांगतो लेकर. लॉकडाऊन मध्ये आता सर इथं बसते. लॉकडाऊन मध्ये लेकरांना शाळेत 1-2 येत नव्हते. 1-2 2 वर्षानंतर शाळा उघडली आणि शाळा उघडल्यावर बापानं मुलाला नेलं ग्राउंडमध्ये शाळेच्या. ते म्हणलं पप्पा थांबा थांबा. बापांना काय झालं, इथं आल्यावर मला माझा पुनर्जन्म आठवतो. बापानं एक मुस्काडे दिली, तू शाळा आहे म्हणला, बस शाळेत.
काय करता. आणि ते शाळेत बसल्याच्या नंतर त्याला 1-2 येईन 1-2. शिक्षणाधिकारी शाळा तपासायला आले. सर काय तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोणता आहे? सर म्हणले तो आमका. उठ रे बाळ. काय सांग 30 सर 80. सरची इंडिकेटरच लागले. बापरे. शिक्षणाधिकारी म्हणले सर तुम्ही तर म्हणता सगळ्यात हुशार विद्यार्थी तो आहे. अहो ते 30 60 म्हणायचं ते तर 80 म्हणतं. सर म्हणले तरी पण तेच हुशार आहे. अहो 30 60 असतात का 80 असतात? अहो तरी पण तेच हुशार आहे. तरी 30 80 म्हणलं बाकी सगळे 100च्या पुढचे आहेत. आता इमानदारी सांगा असे लेकरं पडतील का महाराजाच्या पाया? लेकर लय आगाव. म्हातारी माणसं येडे झालती मोबाईलमुळं. लॉकडाऊन मध्ये कामच नव्हते. जिओची कंपनी लॉकडाऊन मध्ये घाट्यात आली. मला कालच अंबानीचा फोन आलता. 2GB नेट 10 वाजता संपायचं. एक म्हातारा मोबाईलच्या नादात दुसऱ्याच्याच घरात गेलं. आता ती आजी ती पण व्हिडिओ कॉलच्या नादात मुलीला अमेरिकेतून बोलायली. आता ते दोघांचं चालू असताना एक तिसरा म्हातारा आला ते मोबाईलच्या नादात. आणि तिला वाटलं आपलंच म्हातारा आहे. तिनं चहा दिला आणि यानं पिला याला मिळ नाही. पण त्या आजीचा तो म्हातारा आला. त्यानं तो म्हातारा चहा पिणारा बघितला. सॉरी तुमच्या घरात आलो का म्हणला. इतके माणसं येडे झाले घर विसरून गेले. असे 50 येडे भरले पुण्याहून येडे भरले. आणि तिकडे अकोल्याला केळकर हॉस्पिटल आहे ना गेलत का कोणी? नाही का 50 येडे भरले तिकडचे. 50 येडे पुण्याहून भरले. नागपूरला विमान थांबवणार होतं पण त्यातलं एक येड चंद्रकांत महाराज नुसतं विमानानं उड्या हाणायचं. उड्या हाणत गेलं कुणाजवळ? त्याच चालवणार काय म्हणतात विमान चालव काय म्हणतात हेल्मेट नाही पायलट म्हणतात. त्या पायलट जवळ गेलं म्हणलं मामा एक चक्कर खड्यान राव. चक्कर आर ते काय स्कूटी हे का हेलिकॉप्टर ते काय ट्रॅक्टर आहे म्हणला. पण त्याला वाटलं येड्याच्या नादी लागू नये. ते म्हणला एक काम कर मागचे येडे शांत कर. हे येडं मागं गेलं. 1 मिनिटात इतकं शांतता टाचणी पडल तरी आवाज. पुढं आलं म्हणलं आता चक्कर खेळू दे. ते म्हणलं तू काय केलं? काहीच नाही केलं. मग शांत कसे राहिले? काहीच नाही म्हटले मी मागं गेलो. मी काहीच केलं कसं नाही? अरे तुला जर इतकं माहिती होती तर सरकारचा पैसा वाचला असता. तू केलं काय? काही नाही केलं म्हटलं. मी मागे गेलो आणि सगळ्यांना म्हटलं उतरा स्टेशन आलं. हाणल्या म्हणल्या उड्या. विठ्ठल विठ्ठल. येडे महाराज असे येडे भर नाही केले आवड कार्यक्रम आहे. तसं असे इमानदारी लेकरं पडती का पाया? त्या आईनं धरलं लेकरू पड पाया महाराज. मी नाही पाया पडत. इकडून तिकडून धरलं माझ्या पायावर असं बोला पुंडलिकान आदळल्याच्या नंतर पप्पा ड्युटीवर मम्मी स्वयंपाक घरात. आता फक्त बैठकीत मीन बंड्या. इमानदारीने बघा बायको शपथ घामच सुटला. म्हणलं आता हाणते आपल्याला. माणसं शपथा घालताना कुणाच्या घालतात? मायच्यान म्हणजे माय मेरीत घोर नाही. बायको याला पुरायला राहिली पाहिजेत. घालतात का नाही? बाप्पाची शपथ. लेकर हातात धरतो मारुतीचा शेंदूर काढतो ज्वारी हातात धरतो. पण एकट्याच पठाय बायको शपथ घेणारा महाराष्ट्रात. म्हणजे ज्याची बायको मुकी तो जगा सर्व सुखी. म्हणून एकतर बायको मुखी पाहिजेत नाहीतर नवरा बहिरा पाहिजे तर संसार आहे. म्हणून ज्यांचे लग्न राहिले असतील त्यांनी बेंडकुळ्या मारा. आमच्या लहानपणी असं म्हणायचे बेंडकुळ्या मारल्यावर बायको मुखी भेटते. विठ्ठल विठ्ठल. माझ्या पायावर आदळलं असे लाल डोळे करू लागलं. मी त्याला भेद बोललो अरे बंडू बोल कर म्हटला. तुझं माझं 8 वाजल्यापासून पटत नाही. म्हणलं आता काय खरं नाही. तेवढ्यावर थांबलं नाही महाराज. त्याने एवढा दगड उचलला. म्हणलं आज आपली पुण्यतिथीच झाली आता इथं. मी त्या मावशी म्हणलं अहो मावशी त्याचा दगड धरा. मावशी ती मला मारत. माय महाराज ते तसंच बघा म्हणली. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज आणले आमच्या बंडून मरस्तर हाणले. आता म्हणलं काय हेल्मेट आणू? विठ्ठल. आता कसे हसले बघा कळव. असं लागते नाही का तुम्हाला? लय अवघडे महाराज. काय महाराज हसवना काय नाही. तरी बरं आहे बरं. काही इकडचं बरे काही भागात काही भागात कोण्या देवाचं सांगा कोण्या भूताचं सांगा. काही माणसं नुसते असे अवघडे महाराज. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. 2 जण समोर बसले हसन आणि रडना. मला वाटतं सर आपलं कीर्तनाचं फेल गेलं. पण कीर्तन सुटल्यावर कळलं ते बहिरं निघलं. 2 नमुने तर माझी गावाकडे जायची वेळ झाली आणि माझ्या कार जवळ आले आणि हसू लागले. मी गाडीचा काच खाली घेतला. म्हणलं काय झालं? म्हणजे काय नाही महाराज तुमच्या कीर्तनातला जोक आत्ता कळला. विठ्ठल विठ्ठल. सोडून आता वासुदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. संगत फार महत्वाची. अहो पण एवढ्याना भागता का नामदेव राया? नाही भागत.
मग पुढचं चरण. जन्म हो का भलते आती, जन्म हो का भलते आती, जय हो जन्म हो का भलते आती, 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 परिणत चुके हरि भक्ति, परिणत चुके हरि भक्ति, परिणत चुके हरि भक्ति, परिणत चुके हरि भक्ति, वास जावा पंढरीचा, वास जावा पंढरीचा, वास जावा पंढरीचा, वास जावा पंढरीचा, जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. देवा मला कोणताही जन्म भेटू द्या, पण हरिभक्ती घडू द्या. जन्म हो का भलते याती. अरे हनुमंतरायाचा विचार करा. वानर कुळामध्ये जन्म घेतला, पण जीवन धन्य करून घेतलं. असा हनुमंतरायाचा विचार करा. वानर कुळामध्ये जन्म घेतला, पण अख्खं कुळ धन्य झालं. अंजना माहिती विचार का, म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. मग का जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. कोणताही जन्म कसंही भेटू द्या, पण मला तुमची भक्ती घडू द्या. नाही इतकंच नाही, नामदेवराय म्हणतात नामा म्हणे कमळापती, आणि हेची द्यावे पुढता पुढती. हेची द्यावे म्हणजे हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित. हेची द्यावे पुढता पुढती. बर का, म्हणून मी पत्ता तुमच्याकडून 10-15 मिनिटे याच्याकरता घेणार आहे. प्रत्येक कीर्तनात मी देशभक्ताविषयी बोलत असतो. का, अरे कुण्या तरी आईचा मुलगा तिथे देश सांभाळत आहे,